वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्याचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द. बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कुटुंबियांची माहिती. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या. मयुरी जगतापचा आरोप. तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचं आपण स्वतः ऐकल्याचाही दावा. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये दाखल. नाल एअरबेसवर सैनिकांना भेटणार. तर बिकानेरमध्ये सभेला संबोधित करून कोट्यवधींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिसार कोर्टात हजर. पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. तर ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी सुरू. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. जागा वाटप. युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा पक्षातील नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. रूम नंबर 102 मधून 1,84,84,84,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक. तर एसआयटी मार्फत चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. बीड पोलीस दलातील 600हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदल्यांच्या मागणीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. झुडपी जमीन ही वनजमीन म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. जमीन वळीत करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं ठरवण्याचे निर्देश. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं